मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं दिल्लीमधून स्वागत करतो। अशोक विहार नवी दिल्ली या ठिकाणी राहणाऱ्या कविता समीर शेंडे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत। चला नवी दिल्लीतल्या या कुटुंबाबरोबर आज गप्पा मारताना तुम्हालाही आनंद नक्कीच मिळेल आणि या कुटुंबाला आनंद मिळेल, कारण महाराष्ट्रापासून लांब राहत असताना आता दिल्लीत येऊन स्थिरावलेले हे सगळे त्या क्षणाची वाट बघत होते की होम मिनिस्टरचा तो आनंद आमच्यापर्यंत कधी पोहोचणार। चला जाऊन भेटूया शेंडे कुटुंबाला। माझं नाव कविता शेंडे आहे। मी दिल्ली अशोक विहारला राहते। मी एक हाऊसवाईफ आहे। मला पाककलाची आवड आहे, नवीन नवीन वस्तू शिकायची आवड आहे। आमच्याकडे गणपती असतो 1.5 दिवसाचा घरात, उकडीचे मोदक असतात आमच्याकडे आणि आमच्या मराठी मित्रमंडळातही 5 दिवसाचा गणपती खूप चांगला साजरा केला जातं। 5 दिवस रंगारंग कार्यक्रम होतात, रांगोळी स्पर्धा असते, पाककला असते आणि त्यानंतर जे आपलं विसर्जन असतं त्यानंतर आम्ही सदनला जाऊन चक्कास मजा करतो। आज होम मिनिस्टर करता बांदेकर सर येणार आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे। आम्हाला कधी वाटलं नव्हतं की दिल्लीमध्ये कधी होम मिनिस्टरची शूटिंग होणार आहे, आज माझं स्वप्न पूर्ण होतं आहे। बांदेकर सर, मी तुमची आतुरताने वाट बघत आहे। वेलकम टू दिल्ली अँड वेलकम टू होम मिनिस्टर। आला नमस्कार। घ्या उखाणा घ्या। नाजूक अनारसा साजूक तुपात तळावा, समीर सारखा नवरा जन्मजन्मी मिळावा। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार त्या ओळख करून सगळ्यांची। हे आई बाबा नमस्कार। या नणंदबाई नमस्कार। हे त्यांची मुलगी, मागे नणंद जियाजी, ते जियाजी, बाकी हे मोठे धीर जाऊबाई आणि इकडे मराठी मित्रमंडळांची प्रेसिडेंट आहे, बाकी इतर मित्र मैत्रिणी आणि मराठी समाजाचे लोक आहेत। हो नमस्कार। बालपण कुठलं तुमचं? बिकानेरचं। राजस्थान बिकानेरचं बालपण। आणि तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण दिल्लीचंच। दिल्लीचं? जन्म दिल्लीतला? हा, जन्म माझा जोधपूरचा आहे। जोधपूर? हां, कारण माझे नानाजी वगैरे सगळे जोधपूरला होते, तर माझा जन्म तिकडे झाला, पण बालपण सगळं माझा दिल्लीमध्येच झालं। दिल्लीमध्ये? हां, कारण 80 वर्षापासून आम्ही दिल्लीलाच आहोत। माझे वडील पण इकडेच, जन्मापासून इकडे, आणि माझी 3rd जनरेशन आहे आम्ही इकडे। पण मग महाराष्ट्रात तुमचं कोण आहे? महाराष्ट्रात आमचे सगळे इतर नातेवाईक सगळे आमचे तिकडेच आहे। तसे आम्ही मूळचे अलिबागचे। माझा जन्म अलिबागचा, म्हणून मी निरोप घेऊन आलोय, काळजी करू नका। आणि तुमच्यापैकी कोणी महाराष्ट्रात? माझी आई आणि बाबा इंदोरचे आणि इंदोरचे। मग आता महाराष्ट्रात कोणी नाही? महाराष्ट्रात कोणी? आम्ही आलोय, काळजी करू नका। आम्ही वाट बघून तुम्हाला बोलवलंय। किती वर्षापासून आम्ही विचार करत होता होम मिनिस्टर येईल, पण आज स्वप्न पूर्ण झालंय। होम मिनिस्टर आमच्याकडे आले आणि आदेश बांदेकर सर आले, तर डायरेक्ट दिल्लीत? आम्ही फोन केला होता, मेल टाकली, ते म्हणाले मी महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही। आम्ही स्वप्न सोडलं होतं की कधी आमच्याकडे पण होम मिनिस्टर येईल, आमच्याकडे शूटिंग होईल, पण आज ते तुम्ही शक्य करून दाखवलं। थँक्स टू जी मराठी आणि थँक्यू। बरं मला सांगा, तुम्ही बिकानेरमध्ये, हे दिल्लीमध्ये, मग कुठे भेटले? त्यांचे मामा आहेत फाटक, ते बिकानेरलाच असतात, ते आमची जुनी ओळख होती त्यांची। त्यांनी सांगितलं एक असा मुलगा आहे। कसा? लग्नाचा मुलगा आहे। अच्छा, मला कळे नाही, एक असा मुलगा आहे म्हणजे कसा? लग्नाचा मुलगा आहे। मग त्यांनी पत्रिका पाठवली, जमली। काय झालं तुमच्या बाबतीत? काय झालं? माझ्या मामांनी सांगितलं की एक चांगली मुलगी आहे आणि ही माझी गॅरंटी आहे। मी काय, आता तुमची गॅरंटी आहे, मग काय विचारायचं? पण बघितल्याबरोबर पसंत त्याच दिवशी झालं होतं? त्याच दिवशी। पण तुम्हाला बोलायला वगैरे वेळ दिला होता दोघांना? दिलं होतं, पण 1-1.5 तास आमच्याकडे खूप होतं। आम्ही फिरलो बाहेर आमचं पार्क एक बाहेर गार्डन आहे समोरचं, हां, याच पार्कमध्ये फिरत होता? या। अरे वा। आणि इकडनं सगळे बघत होते कसे फिरताय? हां, आणि बाकी सगळे घरची लोक पण होती। अरे वा। आणि त्यांनी पण खूप साथ दिला। या कुटुंबात जेव्हा तुम्ही आलात, बिकानेरवरून आलेला होता,
या कुटुंबातलं कोणीही ओळखीचं नव्हतं, परिचयाचं नव्हतं, एकटे आला होता. टेन्शन असणं स्वाभाविक आहे. पण या घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर या कुटुंबाने कसं स्वागत केलं, काय सांगाल या खूप खूप छान कुटुंबाचं? स्वागत केलं. मला कधी जाणवलं नाही की मी इतके लांबून आले, की माझे कोणी नातेवाईक इथे नाही आहे, तर मला असं एकटेपणा वाटेल कधी पण नाही. आईबाबा बिलकुल आईबाबांसारखे आहे, माझे नणंद पण बिलकुल बहिणीसारखी आहे. म्हणजे कोणालाही असं वाटलं नाही की मी परकी आहे. प्रत्येक जागी त्यांनी मला खूप खूप साथ दिला आहे. आज मिस कोणाला करताय? मिस मुलाला करतो, कारण की मुलगा माझा शिकायला बेंगलोरला गेला यावर्षीच. हां, हॉटेल त्याची खूप मॅनेजमेंट आठवण करतोय, तर त्याची खूप आठवण येते. तो असता तर मला खूप छान वाटलं असतं. माझे वडील गेले, त्यांना मी मिस करते. ते असते तर त्यांना खूप खूप आनंद वाटला असता. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, यांच्या स्वभावातलं अशी कुठली गोष्ट आहे की जी सगळ्यांना आपलंसं करते? केअरिंग नेचर. बरं, कुठे जायला कधी कंटाळा नाही करत. किती उशीर आले ऑफिसात आणि कुठे जावं लागलं तर कधी चिडचिड नाही करत की मी नाही घेऊन जाणार, कुठे जायचं इतक्या लांबून मी, कारण की यांचं ऑफिस खूप लांब आहे. रोज 25-50 किलोमीटर गाडी ड्राईव्ह करून स्वतः बापरे. जातात येतात. पण आल्यावर कधी चिडचिड नाही होत की मी घेऊन नाही जाणार कुठे. या आज असे प्रोग्राम का ठेवलं, कधीच नाही. हे कसं जमतं तुम्हाला? बऱ्याच जणांना ऐकायला आवडेल. नाही, आता सगळं बरोबर करायचं आहे. आणि बाई हिचं पण इच्छा असते आणि त्याला की हे की मी थकलो आहे, मी करलो आणि मी नाही करणार नाही. पण हिची पण इच्छा आहे, ते पण पूर्ण करायचे आहे. काय हिला हे, आणि हे काही विचारून करूनच सांगितलं असं की आपल्याला इकडे जायचं आहे, काही काम आहे, तर आपल्या घरचंच काम आहे आणि करायचं जरुरी आहे. असे कितीतरी जण आहेत की रात्री घरी आल्यानंतर आता पाण्याचा ग्लास सुद्धा हातात उचलत नाही, एवढे दमलेले असतात ट्रॅफिकमध्ये. आज हे ऐकतील तर तुमचा फोटोच ठेवतील आता. नाही, आपल्या कारण घरासाठी शेवटी करावं लागतं. दिवसभर इतकं प्रवास करून घरी खूप येऊन लांब आहे. तुम्ही सांगितल्यानंतर परत त्याच उत्साहात निघायचं. काय म्हणजे ये तंदुरुस्ती का राज काय आहे? काय चांगलं जेवण. हा? हिच्या हाताचं चांगलं जेवण. अरे खरंच, आता सुद्धा या दिल्लीमध्ये पराठे आणि हे सगळं 4 दिवस ऐकून ऐकून आत्ता जेव्हा समोर ते असे उकडीचे मोदक दिसले, इथे सगळे सण तसेच साजरे करतात. हो, आम्ही छान सगळे- मस्तपैकी करतो. सगळे मराठमोळे पदार्थ. बिलकुल. आमचे जे मराठी मित्रमंडळ, उत्तर दिल्ली मराठी मित्रमंडळ आहे, तिकडे आमचा 5 दिवसाचा गणपती असतं. आणि त्यात आम्ही सगळे म्हणजे एक पाककला स्पर्धा पण ठेवतो. आणि सगळे जितके आमचे मेंबर्स आहेत ते पार्टिसिपेट करतात. आणि त्याच्यातून आम्ही काही ना काही दरवर्षी आम्ही विविध प्रकार ठेवतो. सगळ्यांना आपल्या मुलं म्हणजे नेक्स्ट जनरेशनला पण माहिती पडलं पाहिजे की आम्ही आपले पदार्थ काय काय आहेत. किती मस्त. कारण बघा, तुम्ही बिकानेर, तुम्ही दिल्लीतच होता, पण हे सगळं जे काही कुटुंब आहे, हे कुटुंब परत इथे तुमचं एक एकवटलेलं कुटुंब आहे, हो की हे नाही? आमचं एक मोठं कुटुंब आहे. आणि आम्ही 35 इयर्स झाले. आम्ही गणपती सगळे साजरा करतो. आणि सगळे आम्ही एकसारखे म्हणजे बिलकुल कुटुंबासारखेच इतक्या वर्षापासून आम्ही गणपती बरं, करतो. या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे? नाही, कधी कधी रागवतो, पण असं नाही आहे की एकदमच नाही. तुमचा आवाज किती कमी झाला कळलं का? कधी कधी रागावले, आवाजच गेला त्यांचा. ही कल्पनाच त्यांना सहन होत नाहीये. ते तसंच हळू बोलतात, मी खूप जोराने बोलतो. आणि तुमच्यामध्ये जास्त कोण बोलतं? मीच बोलते, हे नाही बोलत. तिला डिपार्टमेंट दिलेलं आहे बोलायचं. नाही, मला सांगा, म्हणजे या बोलल्या की आपण शांत राहायचं, हेच सुखी संसाराचं रहस्य आहे? हा, मला हेच वाटतं. कारण परत बाउन्स बॅक केलं तर परत येईल, त्यापेक्षा एकदाच एंड केलं तर. या सगळ्या गप्पा सुरू असताना घरातल्यांना सुद्धा खूप काही बोलायचं आहे, त्यांनाही बोलायची संधी मिळणार आहे. पण तरीसुद्धा आत्ता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. मी या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. पहिली चिठ्ठी मी वाचणार, तिथे गेल्यानंतर दुसरी चिठ्ठी मिळेल. तुम्ही मोठ्याने वाचा, म्हणजे हे सगळे तुम्हाला मदत करू शकतील. वेळ 1 मिनिटाची, आणि 1 मिनिटामध्ये ती चांदीची अन्नपूर्णा जी घरात आम्ही लपवून ठेवली आहे, ती तुम्हाला घेऊन यायची आहे. पहिलं वाक्य, सारे गम प सरगम. वेळ सुरू झाली. दहा सेकंद झाली. 50 सेकंद राहिले. चेंडू फळी. सांगा सांगा, ओरडून सांगा. लोणचं लोणचं. लोणचं 20 सेकंद राहिलेली आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 9 8 7 6 5 4 घेतली 3 घेतली घेतली.
अभिनंदन. चांदीचं नाणं मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. दिल्लीमध्ये आजच्या या गप्पा रंगतायत. आल्याबरोबर मोदक, उकडीचा मोदक देऊन स्वागत केलेलं आहे. आणि या आनंदाच्या प्रसंगी आता घरातल्या सगळ्यांना काय बोलायचं आहे, सासूबाईंपासून आपण सुरुवात करणार आहोत. सुनबाई आमच्या फार चांगल्या आहेत. आल्या दिवसापासून घर चांगलं सांभाळलंय आणि घरातल्यांशीच प्रेमाने नाही, आल्या आल्या सगळ्या कॉलनीची ती अगदी सून झाली आहे. जे ते म्हणतं ही आमची सून आहे, म्हटलं हो तुमचीच सून आहे. मी हिची नणंद आहे, पण पहिल्या दिवसापासून हिने अगदी म्हणजे आम्हाला सगळ्यांना एक आपल्यासारखं करून घेतलं. आणि सर्वात मोठी गोष्ट, माझी मुलगी लहान होती, मी नोकरी करते तर दिवसभर बाहेर असते, तर मी हिला म्हटलं क्रेचमध्ये टाकीन. ती म्हणाली नाही, क्रेचमध्ये नाही टाकायचं, मुलीला मी सांभाळीन. आणि तिने लहानपणापासून मला माझ्या मुलीला अगदी आईसारखं सांभाळलं आहे. आणि दे आर म्हणजे पहिले आईवडील ते दोघं आहेत तिचे. अजून कोण बोलणार आहे? मी हिची मोठी नणंद आहे आणि सगळ्यांचा स्नेह कसा मिळवावा याची गुरुकिल्ली आमच्या कविताकडे आहे. लहानापासनं मोठ्यापर्यंत ही इतकं प्रेम लावते आणि इतक्या अजिजीने बोलते सगळ्यांशी की वारंवार इकडे यावंसं वाटतं आणि कविताबरोबर राहावंसं वाटतं. कविता मेरे देवरानी है. कविता बहुत अच्छी लगती है. इसने उस परिवार को एक ही सूत्र में बांध के रखा हुआ है. ऐसे वो नहीं करती है कि मतलब कि दुजा भाव नाही करती. मतलब कि बहुत अच्छी है ये. अजून कोण बोलणार आहे? ती माझी मामी आहे आणि आई शाळेत असायची आणि मी शाळेतून इकडे यायचे. आणि मला असं कधीच वाटलं नाही की आई इकडे नाही आहे आणि मामी आहे. आणि आज पण मी फोन करते की मी येते, की माझा पसंतीचा पदार्थ ती करून ठेवते आणि खूप खूप लाड करते माझे. ती अमेरिकेला जाणार आहे तर मला स्वादी बोलवणार आहे ती. अजून कोण बोलतंय? कविताबद्दल तसं सांगायचं खूप सारे आहेत. महाराष्ट्र समाजामध्ये आम्ही सगळे एकत्र कुटुंबासारखे आहोत. आणि खरं तर मी तिच्या खायच्या पदार्थांची खूप फॅन आहे. कितीही मोठे लोक आले, खूप लोक आले, तरीसुद्धा ती स्वतः घरी बनवते आणि अतिशय सुंदर आणि हसतमुखाने सगळ्यांना ती सर्व करते. आज आपल्या बायकोचं एवढं कौतुक चाललंय घरात, कसं वाटतंय तुम्हाला? खूप बरं वाटतं. तर 2 दिवस चांगलं म्हणजे पुढचे 2 दिवस चांगले खूप जातील. चांगले जातील माझे. म्हणजे आठवडा पण चांगला जाईल आणि काही कंप्लेंट्स नाही होणार. नाही ना. हे सगळं कौतुक झालं. बोलतात एक आणि लिहितात एक. मी कोणी लिहिलंय ते सांगणार नाही, पण त्यांचं तुमच्याबद्दल काही म्हणणं सुद्धा आहे, तेही आम्हाला ऐकायचं आहे. सासूबाईंना तुम्ही साखर किंवा गोड पदार्थ फार कमी देता. आणि त्या साखर खूप जास्त खातात, त्याच्यामुळे म्हणते की आता शुगर व्हायला नको, त्यामुळे साखर थोडी कमी खा. सासूबाईंना नातीसारखं जपताय म्हणजे तुम्ही. दुसरी तक्रार आहे, तुम्ही दूध पित नाही. मी चहा कॉफी काही पित नाही, तर मला दूधही फारसं आवडत नाही. मिस्टरांचं वजन कमी व्हावं यासाठी तुम्ही खूप त्यांच्या मागे लागता. खरंय? खरं हा आरोप आहे तुमच्यावर. आता मी स्वीकारते ना की खरं, तरी ते ऐकत नाही काही. बरं, तुमची जेव्हा भेशी असते ना तेव्हा खूप पदार्थ बनवता आणि खूप खायला घालता सगळ्यांना. नाव सांगत नाही, नाहीतर सांगितलं असतं त्या ज्यांनी लिहिलंय त्यांना उद्यापासून देऊच नका. हा आरोप फार वेगळा आहे. काय स्वतः खूप उपवास करता आणि इतरांना भरपूर खायला घालता. मी जास्त नाही करत, पण करते उपवास. समीर छान डान्सर आहेत. हो, पण मला डान्स करता येत नाही. हे पण लिहिलं की नाही समोर? नाही नाही, त्यांनी लिहिलंय फक्त समीर छान डान्स करतात आणि तसा डान्स तुम्ही करावा अशी अपेक्षा आहे. स्वतःकडे तुम्ही फार दुर्लक्ष करता. हे खरं आहे. हां, हे खरं आहे. सासूबाई आणि मुलगा दोघे एकदम बोलले, अगदी खरं आहे. काय हो, काय म्हणणं आहे? तेच म्हणजे हिला कधी सांगतो आता उपास नको करू, इतके कडक उपास नको करू, तुझी प्रकृती पण ही बिलकुल मानत नाही. हरताळिकाचं पण बिलकुल 0 to 0 बिलकुल काही पाणी वगैरे काही पण नाही घेत बिलकुल. आणि अख्खे बाकी पण जितके उपास असतात त्यामुळेच इतका चांगला नवरा मिळाला. नाही, पण आपली प्रकृती पण घेतलं ना की जन्मोजन्मी. जन्मोजन्मी.
हाच नवरा असू दे, वजन कमी न करणारा, न ऐकणारा. नाही खरं. बरं, आता या गप्पा सुरू असताना या ठिकाणी पुढचा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्ही चित्र काढायचं आणि तुम्ही काढलेलं चित्र या सगळ्यांनी ओळखलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. वेळ सुरू झाली. दहा, 9, हो बोलायचं नाही, ऍक्टिंग. 8, 7, 2, 1. वेळ संपली. बोलायचं नाही. चला अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आता पुढचं चित्र तुम्ही काढायचं. अभिनंदन. तुम्हाला विचारायचं आहे, 3 अपेक्षा सांगा मिस्टरांना. जसं आजपर्यंत सांभाळून ठेवलं तसंच पुढे ठेवायचं, सांभाळून सांभाळून ठेवायचं. दुसरी अपेक्षा थोडंसं बारीक व्हायचं यांना. काय वाटतंय? तर ही तर अपेक्षा आहे, नाही त्यांची आहे, पण ती पूर्ण त्यांची होणार आहे. की नाही होणार आहे? कोशिश करू शकतो. म्हणजे तिसरी अपेक्षा सर्वांनी असंच एकत्र राहायचं. होईल, ही अपेक्षा पूर्ण होईल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वैदिनबद्दल. जसं आजपर्यंत ही आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं आहे, म्हणजे सगळ्यांबरोबर पूर्ण फॅमिलीचं एकत्र ठेवलं आहे, तसेच पुढे पण ही अपेक्षा आहे की ही तसंच राहील. दुसरी अपेक्षा की ही आपली काळजी घेईल, कारण ही जास्त उपवास वगैरे कडक करते. ती मला दरवर्षीचा एक याच्याकडून रिक्वेस्ट असते की नको करू, पण नाही करते. आणि तिसरी अपेक्षा मला अशीच बायको 7 जन्मी हवी. क्षमा मागायची असेल तर कोणाची? सर्व मोठ्यांची, लहानांची. माझ्यामुळे कोणालाही कधी त्रास झाला असेल तर क्षमा मागते. आणि तुम्ही? मी आपले मोठ्यांशी आणि हिची पण मागतो की कधी तुला कधी काही चुकीचं बोललं असेल तर सॉरी. बघा आज सगळं झालेलं आहे, हो की नाही? अपेक्षा झाल्या आहेत, क्षमा मागितलेली आहे, त्यामुळे पुन्हा पाठी कोरी झालेली आहे. उद्यापासून काय मनात असेल ते पुन्हा लिहायला सुरुवात करा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आज महाराष्ट्राहून एक ओटी तुमच्यासाठी आणलेली आहे झी मराठीने, आणि तुम्हाला विनंती आहे तुम्ही ती ओटी भरा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. तुम्हाला दोघांनाही झी मराठीकडून ही भेटवस्तू. या दोघांनाही शुभेच्छा देऊया, या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया. दिल्लीमध्ये आलो, भारताच्या राजधानीमध्ये आलो, अनेक कुटुंबांना भेटण्याचा योग आला. खूप आनंदाने स्वागत झालं आणि ते आनंदाचे क्षण आठवणीत ठेवून पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. इथून दिल्लीहून निघणार थेट मध्य प्रदेशाच्या दिशेने. तेव्हा पुढचे भाग पाहायला विसरू नका, कारण आम्ही येतो आहोत इंदोरमधल्या माऊलींना भेटायला. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात इंदोरमध्ये. नमस्कार.